उरणमधल्या यशश्री शिंदेच्या निर्घुण हत्येनंतर महाराष्ट्र हादरला आहे। हे प्रकरण नेमकं कसं घडलं, हत्या प्रकरणाचा आढावा घेऊयात या ग्राउंड रिपोर्टमधून। नवी मुंबई उरण इथल्या यशश्री शिंदेच्या निर्घुण हत्येनंतर महाराष्ट्रासह देशभरातच एकच खळबळ उडाली। ही घटना नेमकी काय आहे, या घटनेचा A to Z घटनाक्रम आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत। उरणमधील 7 रहाटी परिसरात यशश्री शिंदे तिचे आई वडील आणि 2 बहिणीसह राहायची। शिंदे कुटुंब हे मूळचं पारनेरचं। यशश्रीचे वडील मिळेल ते काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे। यशश्रीचं शिक्षण 12वी पर्यंत झालं होतं। पुढे MBA करून चांगली नोकरी मिळवायची असं तिचं स्वप्न होतं। शिवाय 2 बहिणींनाही चांगलं शिक्षण देण्याचं ध्येय यशश्रीचं होतं। यशश्री काही महिन्यापासून बेलापूर इथल्या एका खाजगी कंपनीत पार्ट टाइम नोकरी करत होती। याच रस्त्यावरून तिची ये-जा असायची। या घटनेतील आरोपी दाऊद शेखही जवळपासच्या परिसरात राहायचा। एकाच परिसरात राहत असल्यामुळे दोघांची ओळख झाली होती। दाऊद हा मूळचा कर्नाटकच्या गुलबर्गा इथला होता। काही वर्षापूर्वी तो उरण इथे नातेवाईकांकडे राहायला आला होता आणि मिळेल तो काम तो करायचा। 4 चाकी वाहनं तो या उरण परिसरात चालवायचा। शिंदे कुटुंबियांकडून आरोपी दाऊद शेखच्या विरोधामध्ये उरण पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल झाली होती। याच्यामध्ये 2019मध्ये आरोपी दाऊद शेखच्या विरोधामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला जेलची हवा खायला लागली होती। बाहेर आल्यानंतर दाऊद शेखच्या उरण इथल्या नातेवाईकांनी त्याला त्याच्या मूळ गावी कर्नाटकला पाठवलं। मात्र काही कालावधीनंतर पुन्हा दाऊद उरण इथे आला। त्याच्या डोक्यात सूड भावना होती आणि त्यामुळेच त्याने यशश्री शिंदेला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला। हत्येच्या 15 दिवस अगोदरपासूनच आरोपी दाऊद शेख जो आहे तो यशस्वीचा पाठलाग करत होता। पाठलाग करण्याचं मुख्य कारण हेच होतं, कसंही करून भेटून त्याला त्याचा सूड घ्यायचा होता। जुलैला सकाळी नेहमीप्रमाणे यशश्री बेलापूर इथे कामाला गेली। मात्र नेहमीच्या वेळेत परत घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क करण्यास सुरुवात केली। मात्र तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, यामुळे कुटुंबीय चिंतेत आलं। याच दिवशी दुपारी यशश्रीने तिच्या एका मित्राला मेसेज पाठवला की माझा जीव धोक्यात आहे। या मित्राने रात्रीच्या सुमारास यशश्रीच्या घरी येऊन तिच्या वडिलांना आणि कुटुंबांना याबाबत माहिती दिली आणि यानंतरच यशश्रीच्या कुटुंबांनी उरण पोलिसात धाव घेतली। शिंदे कुटुंबियांनी उरण पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनंतर रात्री उशिरा उरण पोलिसांनी यशश्री शिंदेच्या शोध मोहिमेला सुरुवात केली। रात्री उशिरापर्यंत बरीच शोधाशोध केल्यानंतर उरण रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या एका पेट्रोल पंपाच्या जवळ असणाऱ्या झाडी झुडपामध्ये उरण पोलिसांना एक शव आढळलं। हे शव यशश्रीचंच आहे का याची खात्री पटवण्यासाठी उरण पोलिसांनी यशश्रीच्या नातेवाईकांना घटनास्थळावरती पाचारण केलं। घटनास्थळावरती यशश्रीचे चुलते आले आणि त्यांनी यशश्रीच्या अंगावर असणारा टॅटू आणि कपडे यावरून हा मृतदेह यशश्रीचाच आहे याची खात्री पटवली। त्यानंतर हा मृतदेह उरण पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला। त्या दिवस रात्री मला माझ्या भावाने फोन करून सांगितलं की जरा ये। मग मी गेल्यावरती मी ते माझे मुलीचा मृतदेह बघून म्हणजे मला अक्षरशः बोलू शकत नाही। त्याच्यानंतर इथे आल्यानंतर बघा मी तर मृतदेह घरी आणणार नव्हतो। मुलगी म्हणजे अशी पण गेलेली आहे, याच्या पुढे अशा घटना घडणे नको म्हणून मी मृत्यूदे आणणार नव्हतो। मला
48 तासाचा कालावधी साहेबांनी दिला. आता 48 तास आज संपतात. मी उद्या स्वतः आंदोलनाला रस्त्यावरती उतरीन. त्याला एकतर माझ्या उरणच्या ज्या बहिणी आहेत, ताई आहेत, त्यांच्या स्वाधीन करा किंवा तेलंगणा सारखा त्याचा एन्काउंटर करा. हत्याकांडाची ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपींचा शोध सुरू झाला होता. मात्र असं असलं तरी उरणमधलं सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं होतं. यशस्वीला न्याय द्या म्हणून मोर्चे निघत होते. पोलिसांवर दबाव वाढला होता. त्यातच हे प्रकरण लव जिहादचं आहे अशा पद्धतीच्या चर्चा उरण परिसरात झडू लागल्या होत्या. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून 4 पथकांची निर्मिती करण्यात आली. त्यांना वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात आलं. कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये 3 दिवस पोलिसांनी तळ ठोकला आणि अखेरकार 30 जुलै रोजी सकाळी 8 वाजता दाऊद शेखच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दाऊदला अटक तर करण्यात आलेली आहे, मात्र त्याला कठोरात कठोर शासन करावं अशा पद्धतीची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह राहुल कांबळेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, उरण.